नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, पाऊस अतिशय इतका जोरात पडतोय, तुम्हाला काय सांगायचं, लय अवघड झालंय, लय अवघड. इतका पाऊस पडतोय, नुसतं बाहेर निघलो का भिजलो. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जवळपास हा पाऊस 6 दिवसापासून चालू आहे. आमच्या इकडे तर 6 दिवसापासून चालू आहे, तुमच्या इकडे 8 दिवसापासून चालू असं आम्हाला असं वाटतंय. लगातार पाऊस चालू आहे आणि हा पाऊस पहिल्यांदाच एवढं जोरात इतका आलाय, कारण की आमच्या इथं कधी इतका पाऊस आलाच नाही. आणि बाई बघा मस्त भजे खात बसली, पाहिलं का? हा, पावसात भजे खावायले ना. आज कढी केलेली कढी, हा. तर ते कढी सोबत भजी केले तर ते खाऊ राहिले. काल पण कांदा भजी केली होती बाईनी. हा कांदा भजे मस्त खाल्ले एकदम आम्ही आवर्जून. हा हा. तर मित्रांनो, या पावसामुळे भूमी काय काय झालं ग? हा, या पावसाने लय काय वैताग आला आता. बस नको नको झाला. हा? का माहितीये, थोडा पडतो, बंद होतो 1 मिनिटासाठी, परत धो. परत पाऊस. मग हळूहळू बारीक होतो, परत 1 मिनिट बंद होतो, परत धो. आणि मित्रांनो, एकदाच धो पडून घे. हा, एकदाच पडून घेतलं तर काय नाही, सारखाच चालू आहे, सारखा इतकं सगळीकडे सगळं भरून गेलेलं आहे. तुम्हाला सांगतो, मुंबईला पण पूर्ण पाऊस झालाय, पुण्याला पण खूप पाऊस झालाय, आम्हाला त्यानंतर भंडारदऱ्याला नाशिकला पण खूप पाऊस झालाय. असं इतका पाऊस झालाय मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, कारण की पाऊस खरंच खूप जास्त पडणार आहे. अजून पण सांगितलंय. काय ग भूमी? हा, घाटाघुटात जाऊ नका, माळशेज घाटात प्रवास करू नका कृपया करून थोडे दिवस. प्लस भंडारदऱ्याला आम्ही फिरायला जाणार होतो, तर तिथे सुद्धा भरून गेलेले, तर भंडारदरा बंद केलेला आहे. सकाळी भाऊजींनी सांगितलं. नाही, पावसात तुम्ही ना फिरूच नका, जास्त करून कुठं फिरू नका. इतकी नुकसान झाली भूमी, तुला सांगतो, गोरगरिबांचं सगळं असं पार पूर्ण वाहून गेलं. गेलेले. तुला माहिती, पिंपरी चिंचवड मध्ये बघ. पूर आला तर आमचं पण वाहून जायला बसलं. हा, फक्त एवढं. आम्ही पण थोडस गाव साईडला आतमध्ये राहतो. खरं सांगायला गेलं मित्रांनो, आम्ही पण नदीच्या कडेलाच राहतोय. जास्त लांब नाही नदी आम्हाला, किती 200 मीटरच्या अंतरावर नदी आहे आम्हाला डायरेक्ट. फक्त सांगायचं एवढं आहे, नदी जवळ असेल त्यांनी खूप काळजी घ्या. थोड्याच दिवसात पाऊस जातोय का नाही आम्हाला पण काय माहिती नाही. काय ग मग? वाहून जाणार आहे लोकांचं, तर सगळं वाहून चाललंय. आणि सारखा या पत्र्याचा आवाज, अगं काय काय लोकांचे तुला माहितीये, फ्रीज खराब झाले, त्यानंतर टीव्ही खराब झाला. अगं खूप, तू बातम्या नाही बघत का? बातम्या बघते मी. आम्हाला बातम्या काही टीव्ही लावायची गरज नाही, आम्हाला मोबाईल मध्ये सगळ्या रील्सला, कधी युट्यूबला, अशा सगळ्या बातम्या येऊन. आणि वाहून जाते कोणाचं? गोरगरिबांचंच वाहून जाते, दुसरं कोणाचंच नाही. दुसरं कोणाचं जाणार आहे? हा, नदीच्या कडेला, जे नदीच्या कडेला राहतात त्यांचं काय काय नुकसान झालं बाबा, काय सांगायचं तुम्हाला. मी जेव्हा लग्न करून आलते ना, तेव्हा 2 वर्ष संगमनेर मध्ये पाऊस नव्हता. एवढा पाऊस नव्हता. एवढा काहीच पाऊस नव्हता 1 वर्ष बरं का. स्टार्टिंगचं दुसऱ्या वर्षी झाला नाही असं नाही, पण आता तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षी इतका झाला काय सांगू आता किती झाला. फक्त एवढंच सांगायचं मित्रांनो, जिथं आहे तिथं काळजी घ्या, व्यवस्थित राहा. जिथं सांगितलं तुम्हाला रेड अलर्ट आहे तिथं जाऊ नका. काय ग मम्मी? हा, घाटात आणि मुंबईला तुम्हाला सांगू एक छाती एवढं पाणी झालंय मम्मी. ती एक न्यूज पाहिली तू, नाना सोपारायची? अगं लय पाणी मुंबई लगेच भरते. अगं पण मुंबई भरती यावेळेस, तर पुण्याला पण किती पाणी आलं. मला भेटायला येणार होती, तर मी आईला सांगितलं का आता येऊच नको पावसा पाण्याचं. म्हणजे आईच म्हटली खूप पाऊस आहे, तर मग मीच म्हटलं की जाऊ दे, नको येऊच, नंतर ये. मीच तिला बोलवलं होतं लय आग्रह करून, पण मग नंतर म्हटलं जाऊ दे, काय एवढं, नंतर भेटता येईल. भेटायला नंतर होईल म्हणलं. इतका पाऊस तिथून पण नंतर काय म्हणतात ते, हा, पुण्यात पुण्याला सगळं भरले, जायला यायला जागा नाही. पुणे मुंबई आणि तुम्हाला सांगतो, 4 दिवसा अगोदरच मी पुण्यावरून आलो होतो, बरोबर नाही मुळे, तिथे गेलो होतो मी, तेव्हा सुद्धा फुल पाऊस चालू होता. आणि इतका पाऊस आहे मित्रांनो, पार कपडे वाळाना, काय सांगायचं तुम्हाला. हाय तेच 2 दिवस झाले कपडे टाकेले घरात, 2 दिवस झाले, ते अजून सुकले नाही. काय केलं पाहिजे भूमी? काहीच नाही ना आता, काहीच करू शकत नाही. अगं कोल्हापूर साईडला पण खूप पाऊस आहे. हातात अशी जादू असते ना, बस ऊन असं गॅप लगेच बस ऊन. सांगू राहिले तुम्हाला. मग आज भजे बनवले. हा, मस्त कढी बनवली आज. कढी तर कढी संग भजे असतातच.
हा. तर ते भजे बनवले, ते खाल्ले मम्मीने असं चुलीवर काल पण भजे मस्त बनवले. पैकी पोरीने आळूच्या वड्या बनवल्या होत्या. आळूच्या वड्या ताईने बनवल्या होत्या, कांदे भजी मी बनवले होते आहा. आणि मस्त मसाले भात बनवला होता. हा मसाले भात कुठं काय असो का नसू, मसाले भात आमच्या घरात फेमस आहे. एक मिनिट ऐकून घे. सांगतो तुम्हाला का फेमस आहे, हा. कारण की कधी काही नसलं तर मसाले भात बेस्ट आहे. बरोबर ना? आणि असं नाही का काही कंटाळ्यामुळं, कारण मसाले भात हा आवडीने खात्या. कंटाळ खरं सांगतो. हा बोल, मसाले भात आवडीने मसाले खातो. भात आवडीने. अगं कंटाळ आहे तुम्हाला, कंटाळ. कंटाळ नाही आम्हाला मसाले, एकतर सगळे भाताडेत खरं सांगते असं मला. नाही मी नाही खात जातो एकतर भात. खात्या मी नाही खात जास्त भात खात्या, मित्रांनो, मी खात्या. अजिबात नाही खात जास्त खात्या भात. भाताडे त्यात भात लागतोच. मग मसाले भात केल्यावर पण आवडीने खात्या. मग दुसरं काही करून आता चपात्या केल्या तुम्हाला सांगते हा, एवढ्या जोरात बोल, आवाज येत नाही. चपात्या केलत्या, त्या चपात्या शिळ्या राहिल्या, गाईला देणं चांगलीच गोष्ट आहे, पण राहिल्या ना शिळ्या. कोणामुळे राहिल्या? तुझ्यामुळे राहिल्या. तुझ्या वाट्याच्या चपात्या तू खाल्ल्या नाही. आला आमच्या आला लय जोरात आला बघ आता. आमच्या वाट्याच्या खाल्ल्या, ह्यांच्या वाट्याच्या ह्यांनी खाल्ल्या नाही. मग भातच खा ना मग. केल्यावर खात नाही. आता सुद्धा सांगतो, कढी एवढी सुंदर कढी केली, चपात्या करणार, भात संपणार, चपात्या राहणार, म्हणून मी आज एवढूसच पीठ मळलं. मी नाही खाणार भात चपात्या बिपात्या काहीच. सकाळचा नाश्ता तो नसतो माझा. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आता पुढच्या वेळेस घर बांधशाल की नाही बांधशाल, तुमच्याकडे बजेट कमी असेल तरी चालन, काही असेल तरी चालन, फक्त मित्रांनो पत्रे आहे ना, पत्रे लोखंडी बसवू नका, सिमेंटचे टाका. सिमेंटचा पत्रा आवाज येत नाही, त्यानंतर काय म्हणतात, ऊन वारा पाऊस बिऊस काही जास्त लागत नाही, त्यांनी एकदम व्यवस्थित टेम्परेचर आहे. तिला काय झालं? अय उठ भूमे, अगे उठ. लोक इथे जगायला काय काय करून राहिले, लगेच म्हणते मेले मी. तुझ्या 2-3 दिवस ना कसे कान पाडतच ठेवून देणार आहे. मी निघून जाणार आहे. कुठं जाणार आहे निघून? या पावसात? या पावसात लग्न बिग्न झालं मग चालली बाई संन्यास घ्यायला. वारे काय बेटा, क्या लग्न करणे करून मी काय? संन्यास घेणार आहे. हा, आम्ही चालत 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 हिमालयात जाणार आहे. हिमालयात. चालत अगं मम्मी तुला एक सांगतो, त्या साईडला पण अशी डोंगर कोसळून आली डायरेक्ट खाली. तिथे पण गोरगरीबच राहतात. हा, हातावरचं सगळं पोट असणारी. सगळे हाशी डायरेक्ट दगड कोसळून आले, त्यानंतर बंगले कोसळले, रस्त्याच्या कडेला होतं वरती घर. बघ कुठं कुठं पाणी चाललंय. काय करणार? काय विचार करत बसले काय ना पोरगी, आणि तू म्हणते निघून चालले मी विचार करत होते. अगं जगायसाठी काय काय करतात लोक, आणि तुझं काय चाललं असं? नीट कधी बोलतच नाही मित्रांनो. आणि पाऊस चालू, त्यानंतर गरम पण होते. काय सांगावं तुम्हाला मित्रांनो, माणसाला ऊन सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, थंडी सहन होत नाही. माणसाला कसं दमट वातावरण असलं तर माणसाला श्वास घेता येत नाही. आलं बघा तिखट आणि गोड, बघा कुठे गेली तिखट गोड. असं मी बोललो होतो का? मी ऊन वारा पाऊस असं बोलत होतो. युअर इन्फॉर्मेशन काय मी सांगतोय ना. बरं सांगा. पाऊस पडला तर माणसाला चिडचिड होती. हा. त्यानंतर मित्रांनो ऊन आला तरी माणसाला चिडचिड होती. गाईज आम्ही डीजे थंडी वाजल्यानंतर माणूस पोते जर्किंग घालत तरी माणसाला म्हणतो थंडी वाजती. हे काय करून राहिले तू? हा, हे तर अवघडच आहे बाबा. ऐशी कशी बला आ गई मेरे पास. बला म्हणले. अरे मग तीनदा पडतोय, मग काय म्हणायचं तुला? चक्कर येते. हा चक्कर येते, मग तुला चक्कर येईल. हा, ट्रेंड आहे. रात्री गाईज लोकांनो, रात्री आम्ही पिक्चर बघत बसलो. एवढा वेळ पिक्चर बघितला, म्हणजे मी बघितला होता बरं का तो पिक्चर. यांनी बघितला आणि भारी पिक्चर म्हणून यांनी बघितला, आणि शेवटला त्या पिक्चरला नाव ठेवलं. आणि मला पण तो पिक्चर तर शेवट एंडच नव्हतं. मी तरी काय करणार? एंड होता ना त्या पोराचं लग्न झालं ना, नंतर त्या बाबापाशी तो कामाला होता त्याला बोलला नाही, काहीच नाही. असं कुठं पिक्चर बघणार आहे? तू तुझा आवर जा. का? तू तुझा आवर जा. आता नको काय बोलू, आता इज्जत घालवायला लागली तर माझी कमेंट. ऐका, आता तो मुलगाला पिक्चर तिथं त्याचा 2 निघणार असं म्हणून नसून बोलला. काय नाही 2 बी निघणार. 2 सारखा काही. मित्रांनो मी व्हिडिओ बंद करून टाकणार आहे आजपासून बरं का. तिच्या डोक्यात झालं पाणी. काय करून राहिली तू? हा चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो.
तू तुझं तुझं काम आवर भूमी, मी माझं आवरतो आणि मी जातो बाहेर, जरा बघून येतो काही कामधंदा आहे का नाही. चला बाय.